UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक। जलपूजन झालेल्या ठिकाणाच्या पाहणीसाठी संभाजीराजे बोटीनं रवाना। सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? सरकार स्मारक करू शकत नाही हे त्यांनी सांगून टाकावं, संभाजीराजे आक्रमक। संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईत यायला हवं होतं। शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी। अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष पवारांनी केल्यास राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, सध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। शिंदे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता। शहांसोबत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। फडणवीसही दिल्लीत जाण्याची शक्यता। 2 लोकांचा जीव गेला, त्यांच्या दोन्ही हातांवर खून। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप। मी विरोधात प्रचार करून मृतांच्या कुटुंबाला न्याय देईन, सुळे आक्रमक। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। 6 तारखेच्या मेळाव्याच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र प्रहार नावासह बच्चू कडूंचा फोटो गायब। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी। आधीही एक होतो, आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चू कडूंचा इशारा। मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती। दिव्यांगांचे पैसे 3 महिन्यापासून मिळाले नाहीत। अजित पवारांना आम्ही दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली, बच्चू कडूंची टीका। नितेश कराळे शरद पवारांच्या भेटीला। वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून संधी द्यावी, नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।